कोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात लागला म्हणजे सगळं संपलं का? नाही. काही परिस्थितीमध्ये त्या निर्णयाविरुद्ध वरच्या न्यायालयात अपील करण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध असू शकतो. पण प्रत्येक निर्णयाविरुद्ध अपील करता येते का आणि अपील करण्यासाठी किती वेळ लागतो? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी संदीप रोडे आणि तुम्ही पाहत आहात कायदा सोप्या मराठीत. समजा तुमच्या विरुद्ध एखाद्या न्यायालयात केस सुरू होती आणि न्यायालयाने तुमच्या विरोधात निर्णय दिला. अशा वेळी लगेच असं समजू नका की आता काहीच करता येणार नाही. काही प्रकरणामध्ये संबंधित कायद्यानुसार अपील करण्याचा अधिकार असू शकतो. उदाहरणार्थ, दिवाणी प्रकरणामध्ये CPCच्या कलम 96 नुसार काही परिस्थितीमध्ये मूळ डिक्रीविरुद्ध अपील करता येते आणि फौजदारी प्रकरणामध्ये सध्याच्या BNSS मध्ये दोषसिद्ध विरुद्ध अपीलची तरतूद कलम 415 मध्ये दिल्या आहेत. कोणत्या न्यायालयात अपील करता येईल हे दोषसिद्धी कोणत्या न्यायालयाने केली आणि शिक्षा काय आहे यावर अवलंबून असते. सोपं उदाहरण सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या जमिनीबाबत खालच्या न्यायालयात केस केली, पण न्यायालयाचा निर्णय त्याच्या विरोधात लागला. त्याला वाटलं की निर्णयामध्ये कायद्याचा चुकीचा वापर झाला आहे किंवा निर्णयाला आव्हान देण्यासाठी कायदेशीर आधार आहे. अशा वेळी संबंधित कायद्यानुसार वरच्या न्यायालयात अपीलचा मार्ग उपलब्ध आहे का हे तपासता येते. पण एक महत्त्वाची गोष्ट बघा, अपील म्हणजे केस पुन्हा अगदी सुरुवातीपासून तसेच चालते असा अर्थ नाही. अपीलमध्ये कोणते मुद्दे मांडता येतील आणि वरचं न्यायालय कोणत्या मर्यादित हस्तक्षेप करू शकतं हे संबंधित कायदा आणि प्रकरणाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा वेळ. अपीलसाठी अनेक प्रकरणामध्ये लिमिटेशन पिरियड म्हणजे ठराविक कालमर्यादा असते. म्हणून निकाल लागल्यानंतर बघू असं म्हणत वेळ घालवणं धोकादायक ठरू शकतं. लिमिटेशन ॲक्टमध्ये अपील आणि इतर कार्यवाहीसाठी विविध कालमर्यादा दिलेल्या आहेत आणि काही परिस्थितीमध्ये विलंबाबाबत न्यायालयाकडे कारण दाखवून दिलासा मागण्याची तरतूदही असू शकते. म्हणून निकालाची प्रत मिळाल्यानंतर तुमच्या प्रकरणाला अपीलची तरतूद आहे का, कोणत्या न्यायालयात अपील करायचं आणि कालमर्यादा किती आहे हे तातडीने संबंधित वकिलाकडून तपासून घेणं योग्य आहे. कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात आला म्हणजे प्रत्येक वेळी सर्व मार्ग बंद झाले असे नाहीत. काही प्रकरणामध्ये कायदा अपीलचा मार्ग देतो, पण योग्य माहिती, योग्य कारण आणि योग्य वेळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, तुमचं कायदेशीर ज्ञान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला अपीलबाबत काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कायद्याबाबत तुम्हाला माहिती असेल आणि माझ्या माहितीमध्ये काही सुधारणा करायची असेल तर तीही कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडेल. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.